आमचा शेवटचा पाऊल हाच आहे, अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी आमचा निर्णय बरोबर केला पाहिजे, नाहीतर आम्ही आंदोलन करून आणि जर अन्न पुरवठा अधिकारी बरोबर निर्णय करतील तर माझा मुलगा बेरोजगार आहे, त्याच्या वडिलाची लायसन त्याला देण्यात यावा, नाहीतर आम्ही मागे हटणार नाही, आम्ही आंदोलन करणार आहोत। माझे नाव प्रतिमा बेनीप्रसाद चौरे आणि मी माझ्या पतीचे राशन दुकान होते, त्याच्या लायसन करता मी सांगत आहे। माझे पती 2003 ला मरण पावले, चिरामणटोला, पोस्ट परसवाडा, तहसील जिल्हा गोंदिया। माझ्या पतीकडे राशन दुकान होता, मला नोकरी होती, माझा मुलगा 3 वर्षाचा होता। त्यांच्या 2003 मध्ये मरण पावल्यामुळे मी आपल्या भाषेची नावाने अर्ज टाकला होता, पण माझ्याकडे कोणी ध्यान न देता मला काही दिला नाही आणि त्यानंतर लाडेला अटक झाली आहे, अटक झाली होती आणि लाडे मी 12 वर्ष चालवला। लाडे हा एक झिलमिलीचा स्वस्त धान्यवाला दुकानदार आहे, तिचे नाव बेनीप्रसाद परशुराम चौरे आहे आणि ते 2003 मध्ये मरण पावले। आता तुमचा लायसन्स हा जे चालून राहिला तो दुसऱ्याला का कारणासाठी दिला, काऊन दिला? माझ्या पतीने रिन्युअल करायला आपल्या तहसील कार्यालयामध्ये दिला होता, लायसन रिन्युअल करायला तहसील कार्यालयामध्ये दिला होता आणि त्यामुळे ती लायसन तब्येत बिघडल्यामुळे ती लायसन तहसील कार्यालयामध्येच राहिली आणि मरण पावले 12ला, 2003 मध्ये 12ला मरण पावले। त्यावेळेस माझी परिस्थिती बरोबर नव्हती, तरी पण मी अर्ज टाकला होता आपल्या भाषेची नावाने, पण मला काही उत्तर आला नाही। त्यांनी मला सांगितलं होता, जेव्हा महिला बचत गटला गेला तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचीच लायसन आहे, तुमच्याच पतीच्या नावाने लायसन्स आहे आणि ते लायसन तुम्ही आणू शकता। तेव्हा माझ्या मुलाने मला म्हटला, आई माझ्या वडिलाची जे स्वास्थ्य दुकान आहे ते मला मिळायला पाहिजे। तेव्हा मी मग कलेक्टर ऑफिस आधी तहसील कार्यालयामध्ये गेली, तिथं विचारली, तहसीलदारासोबत मिळाली, त्यांनी म्हटलं एक ऍप्लिकेशन द्या लायसन करता। मी तिथं गेली, सहारे बाबूने म्हटला तुम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये जा, तिथं गेली स्मेश्राम, ते आम्हाला वरांड्यामध्येच मिळाले। त्यांनी म्हटला जाहीरनामा निघाला आणि ती लायसन बचत गटला देण्यात आली आहे। मग अजून दुसऱ्यांदा गेली तर त्यांनी मला म्हणाले की जर तुम्हाला लायसन पाहिजे असेल तर 5 लाख रुपये द्या, कारण की अगली पार्टी आम्हाला जास्त देऊन राहिली मिश्रा, कारण की वरिष्ठ लिपिक आणि त्यांनी प्रत्येक आणि अधिकाराला द्यावा लागतात असे म्हणाले होते। ज्याप्रमाणे तुम्ही म्हणत आहात तुमची स्वस्त धान्य दुकान आहे, 13 ते 14 वर्ष किंवा 12 वर्ष ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केले आहात आणि या संदर्भामध्ये तुम्ही संबंधित विभागाकडे गेले असता, ते म्हणतात का तुम्हाला की तुम्ही 5 लाख रुपये द्या, एवढा मोठा गंभीर आरोप तुम्ही एका लिपिकवर लावत आहात। याबाबत तुमच्याकडे काही सदरचे पुरावे आहेत का, कोणी तुमच्याकडे असे साक्षी आहेत का ज्यांच्या समोर असं झालंय? नाही, आम्ही माझा मुलगा आणि मी आम्ही दोघेच गेलो होतो, त्यामुळे कोण साक्षी राहणार आहे? आणि त्यांनी म्हणजे मी आता जे कागदपत्र, हे सगळे कागदपत्र मी अन्न पुरवठा अधिकाऱ्यांकडे दिला आहे। हे सगळे हे गावकऱ्यांनी जाहीरनामा नाही निघाला ते साईन वगैरे फक्त एकच कागद दिला, 200 लोकांनी मला साईन दिली आहे, पण हा एकच कागद मी त्यांना दिला तो, आणि हे बाकीचे कागद जाहीरनामा वगैरे त्या शुक्लाल पारजीकडे रातोरात येऊन गेले। मला काही पत्र आला नाही आणि मला काही माझ्याकडून लिहून घेतलेला नाही आहे, फक्त त्या लाडेला अटॅच केला आणि लाडेने 12 वर्ष चालवला। 12 वर्षानंतर महिला बचत गटला मिळाली, गावात काही जाहीरनामा निघाला नाही आणि काही दंडी दिली नाही, फक्त महिला बचत गटला देण्यात आली ही वफा उडाली। मी जाहीरनामा नाही निघाला म्हणून हे सगळे कागदपत्र आपल्या अन्न पुरवठा अधिकारी साहेब यांना दिला, पण ते माझ्याकडे काही लक्ष देऊन राहिले नाही, ते बचत गटवाल्या बायांकडेच म्हणजे त्यांच्याकडेच वळून राहिले सगळे। याच्यावर 6 महिने म्हणत आहे, कोणाकडे राशन होते, दुकान होते, बंद राहिलीच नाही दुकान, कंटिन्यूली चालू आहे। हा, जेव्हापासून आल्यानंतर ते कुणाकडे दुकान
आधी लाडेकडे होती 12 वर्ष त्यांनी चालवली आणि त्यांच्याकडे लायसन होती का तेव्हा त्या गडीला चालवलं तेव्हा त्या कोणत्या पैसे त्यांना देण्यात आली होती? लायसन माझी लायसन तर तहसील कार्यालयामध्ये होती रिन्युअल करता. माझे पती मरण पावले, मी गेली पण मला काही लायसन वगैरे दिलं नाही. आता ते मला लायसन बद्दल माहित झालं पाहिजे ना, मला कोणी सांगून नाही राहिले. त्यांच्याकडे लायसन होती का? नाही माहित नाही मला. लाडेकडे होती नाही पण 12 वर्ष कशी चालवू शकतात, बिना लायसन चालवतात का? म्हणजे तुमचा असा आरोप आहे की लाडे यांनी तुम्हाला भ्रमित ठेवलं, एकीकडे संबंधित अधिकाऱ्याकडे तुम्ही काय केल्या पण कुठल्याही प्रकारच्या संबंधित अधिकाऱ्यांना तुम्हाला कोऑपरेट नाही केला व तुम्हाला जे आहे अंधारात ठेवला, असं तुमचं म्हणायचं अर्थ आहे का? हो साहेब लोकांनी मला अंधारातच ठेवला, कारण की मला ते जुने आता मला माहित नाही ना. पण आता जेव्हा मी वारंवार जाऊन राहिली, अन्न पुरवठा अधिकारी आहेत अगडे सर, कमलेश मेश्राम आहे, मी काळे सरासोबत बोलली आणि तहसीलदारांसोबत बोलली. मी काळे सर पण म्हणाले की नाही तुम्हाला नाही मिळू शकत, असे त्यांनी मला धूत काढून म्हणजे बाहेर काढला. माझे अर्ज वगैरे काही घेतला नाही, तुमच्या नावाची लायसनच नाही आहे असं म्हणून मला तिथून पळवला. मी वारंवार गेली आहे अन्न पुरवठा अधिकाऱ्यांना, ते तुम्हाला नाही मिळू शकत असे वारंवार म्हणाले आणि माझ्यावर दुर्लक्ष करून राहिले. मला पुष्कळदा कमलेश मेश्रामनी पण तिथूनच मला बाहेरच्या बाहेर पळवून दिला. म्हणजे माझ्यासोबत दुर्व्यवहार करून राहिले हे लोक. जे गट आहेत ते चालवतात त्यांना किती वेळ कार्यदिवस झाले? त्यांना 16-17 पासून महिला बचत गटला मिळाली आहे. ज्याप्रमाणे तुम्ही गटाचा उल्लेख केलेला आहात, मा दुर्गा महिला बचत गट, त्यावेळेचे अध्यक्ष होते रामटेकेबाई आणि नंतर पारधी मॅडम अध्यक्ष झाल्या आणि त्यानंतरचा एक असा म्हणजे नवीनच नाव आलं की सुखलाल जियालाल पारधी यांचे नाव दिले, म्हणजे गटातून नाव वगळून टाकले. हा काय आहे नेमकं? जेव्हा अध्यक्ष बनली रामटेकेबाई तर ते पहिली गोष्ट अनुसूचित जातीमधून तर राशन कोटा आम्हाला मिळाला होता, त्यामुळे काही आदिवासी आणि SC समाजाची असे मिळून तो बचत गट आणण्यात आला आहे. आणि त्याच्यानंतर यांनी त्या लोकांना अध्यक्षपदावरून हटवून एक पटले मॅडम आहे, मॅडम म्हणजे एक पटलेबाई आहे आणि एक पारधी आहे, ती अंगणवाडीची सेविका आहे. या दोघांनी ते अंगणवाडीची सेविका सचिव आणि पटले जी बाई होती ती अध्यक्ष, पण अध्यक्षाचं नाव न सांगता ती अध्यक्ष पारधी मॅडमला बनवण्यात आला. अंगणवाडी सेविका कोण? खेमनबाई पारधी. त्यांना या गटामध्ये पण असतं ते? हा, ते शाळेमध्ये टीचर पण असतात. हा, अंगणवाडी सेविका आहे ना ती. आणि तिच्याच पतीच्या नावाने ठराव पास झाला म्हणून आणि लायसन मला नकली लायसन दिली आहे. माझ्याकडे पुरे कागदपत्र आहे. नकली लायसन मध्ये मा महिला बचत गट म्हणून नाववर आहे आणि महिला बचत गटने ठराव पास करून सुखलाल खेमनबाई सुखलाल पारधी यांना देण्यात आला आहे असं म्हणून तो लिहिलेला आहे. ते एकाच बाईला कसं बचत गट आले? मला काळे सरांनी दिला. तो कुठे आहे? तो आहे ना, दाखवलं कागद आहे. त्यांची नकली लायसन आहे. ही सगळी नकली लायसन आहे. लायसन्स कोणाकडे आहे? तिच्याकडे. ही अंगणवाडी मला काळे सरांनी दिला. मला माहित नाही की आहे कुणाकडे नाही कुणाकडे, पण ह्या 2 बाया, ही अध्यक्ष आहे पटलेबाई आणि ही अंगणवाडी सेविका आहे खेमनबाई सुखलाल पारधी. तर ही सचिव आहे पण हिला अध्यक्ष. काळे सरांनी म्हटला मी गेली तर महिला बचत गट नाही, दुकानाचं नाव सांगा. एका बाबूला विचारला, मी बसली होती काळे सरांसोबत, तर त्यांनी सांगितलं महिला बचत गट. महिला बचत गटच्या नंतर अध्यक्ष कोण आहे तर मला सांगितलं खेमनबाई पारधी मॅडम आहे. जेव्हा ही सचिव आहे तर ती अध्यक्ष कशी? हे सगळे नकली खोटे काम सांगून मला फसवून राहिले. तुमची काय अपेक्षा आहे? तुम्ही आज पत्रकार परिषद घेतली आहे, तुम्ही ज्याप्रमाणे त्यांच्यावर जे आरोप केलेला आहे की त्याने डुप्लिकेट लायसनचा वापर केलेला आहे म्हणून आणि कुठं ना कुठं खोडतोड केलेला आहे, काय अपेक्षा काय तुमच्या पाऊल आहे नेमकं? आमचा शेवटचा पाऊल हाच आहे, अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी आमचा निर्णय बरोबर केला पाहिजे, नाहीतर आम्ही आंदोलन करून आणि
जर अन्न पुरवठा अधिकारी बरोबर निर्णय करतील तर माझा मुलगा बेरोजगार आहे, त्याच्या वडिलाची लायसन त्याला देण्यात यावा, नाहीतर आम्ही मागे हटणार नाही, आम्ही आंदोलन करणार आहोत। नाम तुषार बेनीपास चौरे है, मुकाम चिरावनटोला में रहता हूँ, तहसील जिला गोंदिया है। मेरी ये है कि मेरे पिताजी की राशन की दुकान थी 2003 में, तो उनने में वो जो राशन की दुकान थी तो महिला बचत गट को दिए, तो दुकान मेरे को वापस चाहिए। अगर वो दुकान मेरे को नहीं मिलेंगी तो मैं पुरवठा अधिकारी के पास में गया था, और जो पुरवठा विभाग है उसके आगे मैं आत्मदान करूंगा अगर मेरे को 22 तारीख को नहीं मिलेंगी दुकान। तो आपने क्या क्या प्रयास किए हैं, आपके साथ क्या क्या दुर्व्यवहार हुआ है, ये पूरी कहानी बताइए शॉर्ट में। उनने बोले कि ये दुकान महिला बचत गट के पास में ही रहेंगी और ये दुकान आपको नहीं मिलेंगी, और तुम कोर्ट भी करोगे या कचहरी में जाओगे तो भी ये दुकान आपको नहीं मिलेंगी बोले। और एक उनने पैसे ले लिए पारदीक से, तो दुकान उन्हीं के पास में रहेंगी। और उसने बोला था कि उनने 5 लाख रुपए दोगे तो ये दुकान आपको मिलेंगी, नहीं तो नहीं मिलेंगी। किसने बोला? कमलेश मिश्राम किसको बोला? मेरे को बोले क्या बोला? 5 लाख रुपए दो तो ये दुकान और लाइसेंस मैं तुमको देता हूँ, नहीं तो महिला बचत गट के पास में ही रहेंगी।